स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका गेल्या दीड महिन्यापूर्वी नगरपालिकेची निवडणूक झाली आणि त्याच वेळी संपूर्ण पंढरपूर तालुका आणि शहरातल्या तमाम विठ्ठल परिवारच्यावरती प्रेम करणारे, विचारधारेवरती प्रेम करणाऱ्या सर्व गाव पातळीच्या कार्यकर्ते असतील, शहरातले सर्व आजी माजी सन्माननीय नगरसेवक पदाधिकाऱ्यांचं भूमिका ही होती की कुठं तर आपण परिवारानं एकत्रित येऊन येणाऱ्या सगळ्या निवडणुका त्या ठिकाणी लढल्या पाहिजेत. आणि त्या दृष्टिकोनातनं नगरपालिकेच्या वेळी सुद्धा आमच्या त्या ठिकाणी चर्चा बैठका दरम्यान झाल्या आणि जे काय आमच्या परिवारातल्या एकत्रित येऊन लढण्याच्या बाबतीत आम्ही एकत्रित पण आलो. त्यानंतर काही भूमिका झाल्या हे आपल्याला सगळ्यात सुद्धा आहे. त्यानंतर देखील आम्ही आमच्या परिवारातल्या एकमेकांचं चर्चा असतील, एकमेकांच्या जे हितगुज ठेवून नगरपालिकेची निवडणूक यशस्वी करण्यामागे विठ्ठल परिवाराने सगळ्याच त्याच्या पाठीशी असणारी नेते मंडळी सगळ्यांनी साथ देऊन ही नगरपालिकेची निवडणूक जिंकली. त्यानंतर आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत. त्या बाबतीत परत एकदा ग्रामीण भागाने सांगितलं की नगरपालिकेला तुम्ही त्या ठिकाणी काय वेगळ्या भूमिका झाल्या असतील, पण भूमिका जरी बदलल्या असतील तर मतभेद कधीच त्या ठिकाणी नव्हते. या झेडपीला तुम्ही एकत्रित येऊन लढलं पाहिजे, एकत्रित आलं पाहिजे, तरच नगरपालिकेसारखी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये काम करणाऱ्या लढणाऱ्या कार्यकर्त्याला बळ मिळेल, ताकद मिळेल. या दृष्टिकोनातून एकत्रित येण्याच्या बाबतीत मग दिलीप बापू असतील, नागेश काका असतील आणि तालुक्यातले असंख्य अनेक वडीलधारी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यासाठीचा आग्रह अट्टास होता. त्या बाबतीत आम्ही उद्याची जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक एक दिलानं एकत्रित येऊन परिवार म्हणे एकसंघपणे येऊन लढवण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. राज्याचे कर्तव्यदक्ष आणि महाराष्ट्राचे दादा अजितदादा पवार साहेबांचं विमान अपघातामध्ये त्या ठिकाणी निधन झालंय. त्या सर्वप्रथम मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि या निवडणुकीमध्ये जसं आता भगीरथदादांनी सांगितलं की नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये देखील आम्ही एकत्र येण्यासाठी परंतु काही गोष्टीमुळे परंतु आमचा जो उद्देश होता तो आपण सगळ्यांनी सर्वश्रुत आहे की यशस्वी त्या ठिकाणी होण्यामध्ये त्या ठिकाणी कुणी मागं पुढे थांबायचं, परंतु त्या ठिकाणी समोरच्याचा त्या ठिकाणी फायदा नाही झाला पाहिजे ही भूमिका आम्ही घेतली आणि त्यामध्ये दादांना खूप मोठं यश आलं. त्यामध्ये आम्हाला आनंद आहे आणि तीच पुन्हा चुकू नये म्हणून आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून एकत्र पुन्हा येण्याच्या संदर्भातल्या चर्चा झाल्या आणि आमचा निर्णय झाला आणि आम्ही त्या ठिकाणी आता आपल्याला यादी त्या ठिकाणी देतील त्या यादीनुसार आम्ही ही ती आमची एकत्र त्या ठिकाणी आम्ही काही ठिकाणी घड्याळ, काही ठिकाणी तुतारी आणि रिक्षा आणि जे चिन्ह आमच्या उमेदवाराचे असतील त्या उमेदवाराच्या चिन्हाला एकत्ररित्या प्रचार करून ही जिल्हा परिषद पंचायत समिती आपल्याला माहिती असेल की औदुंबरांच्या काळानंतर ही पंचायत समितीवरती एकाच बाजूची त्या ठिकाणी सत्ता आहे आणि त्याला आम्ही एकत्र आल्याशिवाय त्या ठिकाणी बाजूला सरता येणार नाही. गावगाड्यातल्या सर्व लहान मोठ्या थोरांची अपेक्षा होती आणि मग त्या सर्वांचं मन आणि आम्हाला देखील त्या ठिकाणी संवाद साधत असल्यामुळे दिलीप बाप्पा असतील, नागेश काका असतील, अनेक ज्येष्ठांनी आमचा सर्वांचा समेट घडवून यामध्ये पुढे येण्याची आमच्या सर्वांची जी मनातली भावना होती ती प्रत्यक्षात आज आपल्या समोर येते. ही निवडणूक आम्ही एकत्रितरित्या लढू आणि यश हे आम्हाला नक्की येईल. या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं अजितदादांनी जो आम्हाला दिलेला संदेश होता, दादांच्या घड्याळाच्या समोर त्या ठिकाणी आम्ही निवडणूक लढत असल्यामुळे दादांना ह्या निवडणुकीमध्ये ह्या निवडून आलेल्या उमेदवाराच्या वतीनं आम्हाला श्रद्धांजली अर्पण करायची आहे. संधी यात मिळती या माध्यमातून आम्ही निवडणुकीला पुढे जातोय. आता दादा, आम्ही, बापू, काका, आम्ही सर्वजण त्या ठिकाणी एकसंघ या निवडणुकीला आम्ही यश संपादन करू असा आम्हाला विश्वास आहे. आज त्यांच्या आईंचं वर्षश्राद्ध आहे. महत्वाची आपल्या संदर्भात दबावापेक्षा काही आमच्या तांत्रिक गोष्टीवरती काही गोष्टी झाल्या होत्या आणि या निवडणुकीत आपल्याला सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. आता राहिलेत 5 दिवस, ही वेळ निघून गेली. नाही, मुळामध्ये कधी कधी आपली इष्टी जर हुकली तर आपण पळत जाऊन पण धरतो, परंतु आपल्याला ज्या ठिकाणी जायचंय त्या ठिकाणी जाण्याचा जर आपण एकमेकाला हात दिला तर एक जणांना पुढे इष्टीला असला तर मागच्यानं हात दिला असं घेऊन पण जाऊ शकतो. उशीर जरी झाला असला टाकून ठेवला होता. त्यामुळे तुमची भूमिका काय असणार? गणेश दादांची आई आहे बोशामध्ये आणि गावांची सून आहे. नाही, वाखरीमध्ये मुळात तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून पण उमेदवारी त्या ठिकाणी भरली गेली होती, अभिताबांच्याकडून पण भरली गेली होती. त्यामध्ये आमची संपूर्ण त्या ठिकाणी चर्चा झाली, कुठं कुणी माघारी घ्यायची, कुठं त्या ठिकाणी लढवायचं. ज्या ठिकाणी माझ्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवारांना पाठीमागे घ्यावं लागतं तिथं मी स्वतः जाऊन त्यांची समजूत असेल, काय नाराजी असेल, काय त्यांचा आग्रह असेल ते दूर करून त्यांना सामावून घेऊन ही निवडणूक ताकदीनं परिवार म्हणून एकसंघपणे लढवायची ही भूमिका त्या ठिकाणी आहे. आणि मग आम्ही दोघं पुढे एकत्रित आल्यानंतर जी भूमिका आहे, आता मगाशीच माझ्या माहितीनं प्रश्न विचारला की परिवारात कोण, आम्ही दोघं आहे, अजून जे येतील ते परिवार. आम्ही उमेदवार दिलेत, आता ते आम्ही एकत्रित आलो म्हणल्यानंतर आमच्या उमेदवाराचाच आम्ही प्रामाणिकपणे विजयासाठी प्रयत्न करणार. वाखरीमध्ये आम्ही त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे दिलेल्या उमेदवारांना आम्ही स्वतः विनंती करून थांबवतोय आणि तिथं घड्याळाच्या दिलेल्या उमेदवाराच्या पाठीमागे जाऊन तो निवडून येण्यासाठीच आमचा प्रयत्न असणार.
एकदा परिवार एकसंघपणे आल्यानंतर मला आपल्याला देखील विनंती करायची आहे की काय आमच्यातले सुद्धा कार्यकर्ते थांबवत असताना मनभेद होत आहेत, नाराजी होते, ती दुरुस्त करण्याची जबाबदारी आमची आहे. त्यामुळे त्यात कोण पुढे कोण मागे हे बघण्यापेक्षा आम्ही एकत्रित आलो आणि एक दिलानं लढणार आहे. एवढी आता- नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये गणेश पाटील तुमच्यासोबत होते. आता दोषामध्ये कासेगावचे असतात. कासेगावच्या विषयावर चर्चा चालू आहे. कासेगावच्या विषयावर कासेगावच्या विषयावर चर्चा चालू आहे. संध्याकाळपर्यंत तुम्हाला त्याची आम्ही माहिती देऊ. तुमच्या ह्याच्यामध्ये होते ते आज नाही तिथं. नानांच्या आईंचं वर्षरात आहे. आम्ही पण माहिती घेतली. त्यांचा उमेदवार स्वतः त्यांनी दिलेला आहे. तो उमेदवार पाठिंबा देणार का किंवा ही जागा कोणाला सुटली तुमच्या दोघांच्या आघाडीमध्ये? आज ती चर्चा होईल. चर्चा करून तुम्हाला कळलं ना दिवस कासेगाव. राहील. हो झाले का आता? म्हणजे अजून चालेल, चर्चा चालू आहे. आता तुम्हाला जमत नाही का नाही? आता ऐका ना, एक विषय असा आहे, आपण सगळ्यांनी, मला असं वाटतंय की आपण सगळे या पंढरपूर तालुक्यातले शहरातले नागरिक आहात आणि आपल्या देखील सगळ्यांपैकी अनेकांनी आमच्याकडे व्यक्तिगतरित्या इच्छा व्यक्त केली की आपण एकत्र यायला पाहिजे, असं खाजगीत आपण बोलायला आहात. आता योग आलाय तर त्या योगाला योगायोगानं पुढे न्यावं आणि एक सकारात्मक दृष्टीने आपण जर हा विषय बघितला तर नक्की अडचणी आहेत का, तर 100% आहेत का, तर थोडी वेळ पुढे गेली, ती वेळ आम्हाला दुरुस्त करायसाठी वेळ पाहिजे आणि आता घड्याळाची वेळ आमच्या सोबत आहे. गणेश पाटील आणि युवराज पाटील हे परिवारात नाही, मग विठ्ठल परिवार कुठला म्हणायचं का? काय कोणाला प्रश्न विचारताय स्पेसिफिक ते करा, उत्तर देतो. तुमच्यासोबत आजपर्यंत कल्याणराव काळे, गणेश पाटील आणि युवराज पाटील होते, आज तुमच्यासोबत नाही तर काय म्हणायचं? विठ्ठल परिवार गेले 30-40 वर्ष झालं एका विचारधारेला धरून आहे. त्या विचारधारेशी मी त्या ठिकाणी ठामपणे आहे. नगरपालिकेच्या वेळी सुद्धा ठाम आहे, आज सुद्धा ठाम आहे. विठ्ठल परिवार विचारधारेपासून विठ्ठल परिवारातले नेते कोण बाजूला गेले हे तालुक्यातले लोक ठरवतील आणि उद्याच्या निवडणुकीच्या मतदानामध्ये आशीर्वाद देऊन निकाल देतील. मी आज 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 30-40 वर्ष झालं विठ्ठल परिवार कुणाशी लढतोय, कुणाशी त्या ठिकाणी हा परिवार, इथली पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, आज आमच्या परिवारातले जे जुने 40 वर्षापासूनचे जे नेत्याचे जर इतिहास बघितला तर त्या नेत्यांचा इतिहास इथल्या परिवारातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना माहित आहे आणि त्याच विचारधारेशी आम्ही प्रामाणिक आहे. कोण बाजूला गेलंय ही तालुक्यातली जनता ठरवते. सभा कुठं घ्यायच्या, काय घ्यायचं, प्रचाराचे दौरे कुठेही करायचे, कुणी 5 ते 6 दिवसच आज त्या ठिकाणी, आज 31 तारीख आहे, 6 तारखेला माझ्या माहितीनं त्या ठिकाणी प्रचार थांबेल. त्यामुळं माझ्याकडे संपूर्ण मंगळवेढा तालुका आणि हा पंढरपूर तालुका आहे, आबांच्याकडे माढा तालुका हे आहे. त्यामुळं कुणी कुठला भाग घ्यायचा, कुठं प्रचार सभेला जायचं हे आमचं त्या ठिकाणी एकत्रितपणे त्या ठिकाणला विठ्ठल परिवारातलं जनता करेल ना, विठ्ठल परिवारातले लोकच काय नाही म्हणून तुम्ही साध्या परिवाराचे आणि आता परिवाराची धुरा कोणाकडे नाही? जशी भारतनारायणकडे होती, आता तुमच्या दोघांच्या चौघांकडे कोणाकडे नाही? आता आम्हाला सर्वसामान्य कार्यकर्त्याकडे राहील. नाही, नेतृत्व लागतं जसं नानाचं होतं. सगळ्या कार्यकर्त्याकडे आहे. हा परिवार कुठल्याही एकांना विचारधारेवरती चालतोय. उमेदवारी आज आपली वेगवेगळे भरले का? कुठले तुम्ही नाही, भरले काय मतभेद होते म्हणजे त्यावेळी भरत असताना कार्यकर्त्यांचा आग्रह होता. बरं, मुळात तुम्हाला त्याचा माझा प्रश्न, आम्ही दोघे एकत्रित आलेल्याबद्दल आपण आनंदी नाही का?